जय जय राम कृष्ण हरी. आजचा हरिपाठाचा अभंग आहे, नित्य नेम नामी तो नर दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नारायण हरी भुक्ती मुक्तीचारी घरी त्यांच्या. हरी विणे जन्म नरकची पै जाण, यमाचा पाहुणा प्राणी होय. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड, गगनाहुनी वाड नाम आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात की सुरुवातीला साधकावस्थेत मनुष्यानी नित्य नियमाने नामस्मरण करावं. इथे नित्य म्हणजे दररोज आणि नियमानी म्हणजे ठराविक वेळेत, ठराविक ठिकाणी मुद्दाम बंधन घालून केलेली उपासना. या आधीच्या अभंगात आपण पाहिलंय की नामाला काळ, वेळ, देहाची अवस्था इत्यादी कोणत्याही शुचितेची उपाधी किंवा बंधन नाही, हे खरंच आहे. पण एखाद्या नव्याने सुरू केलेली गोष्ट अंगवळणी पडून त्याची सवय लागण्यासाठी जसं आपल्याला वेळेचं, ठिकाणाचं बंधन असतं, तसंच नामाची सवय लागेपर्यंत, त्याचं सहज अनुसंधान लागेपर्यंत ठराविक एका जागेवर बसून रोज एकाच वेळी ठराविक जपसंख्या पूर्ण करण्याचा नियम करावा. पुढे तो कसोशीने सांभाळावा आणि मोकळा वेळ हाताशी सापडताच प्रेमाने अधिक नाम घेण्याची संधी जाऊ देऊ नये. अशा नामधारकापाशी भगवंत घुटमळत राहतो. पण असा नैष्ठिक नामधारक सापडणं दुर्लभ आहे असं माऊलीच सांगतायत. तुकोबा एका ठिकाणी म्हणतात, वसे तेथे देव सदा सर्व काळ, करोती निर्मळ नाम घोष. जिथे अखंड नित्यनेमानी नामसाधना होते त्या भक्ताला भक्तिरूपी लक्ष्मी म्हणजेच पारलौकिक चारी मुक्ती प्राप्त होतात. ईश्वराच्या सान्निध्यामुळं कोणत्याही भौतिक परिस्थितीत त्याचा आत्मिक आनंद संरक्षित होतो. गोपी, तुकाराम महाराज इत्यादी भक्तचरित्र याची साक्ष देतात. भगवंताची नामकीर्ती, याची नामे परमभक्ती, भक्तीपाशी चारी मुक्ती, दासित्व वसती नृपनाथा, असं वर्णन एकनाथी भागवतात केलं गेलंय. पुढे मानवी जन्माचं ध्येय सांगताना माऊली सावध करतात की जो नरदेहात येऊनही हरिनाम घेत नाही त्याला मृत्यूनंतर यमलोक प्राप्त होतो, अर्थात त्याची दुर्गती होते. मनुष्य जन्म केवळ भोगविलासा करता नाही. ईशस्मरण न करता आयुष्य व्यर्थ घालवलं तर जीव विकारांच्या अधीन होऊन पापकर्म करतो आणि त्या कर्माचं फळ भोगताना आयुष्य नरकासमानच होतं. कदाचित चालू जन्मात आयुर्मर्यादा संपल्यामुळं पापकर्म भोगता आली नाहीत तर पुन्हा पुढचे अनेक जन्म त्यासाठी घ्यावे लागतात. आदिगुरु आचार्य श्री शंकरांनी म्हटल्याप्रमाणे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, अशा जन्ममृत्यूच्या चक्रात अडकणं, जन्ममरणाच्या असह्य यातना भोगणं हाही एक प्रकारे नरकच आहे. या भयंकर प्रकारातून सुटण्याचा उपाय सद्गुरू निवृत्तीनाथांच्या कृपेमुळं आपल्याला मिळाला. हरिनामाचं महत्त्व कळालं म्हणून मी हरिपाठाची रचना त्याच नामाचं श्रेष्ठत्व सर्वांपर्यंत पोचावं यासाठी केली असं माऊली सांगतात. भौतिकदृष्ट्या जसा आकाशाचा अंतपार लागत नाही, त्याहीपेक्षा अथांग असणाऱ्या या नामाचा अंतपार अर्थात थोरवी पूर्णपणे सांगता येत नाही, इतकं हे नाम व्यापक आहे, असा या अभंगाचा सारांश आहे. जय जय राम कृष्ण हरी.